राज्य में विदेशी निवेश लाने को लेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के वक्तव्य पर पूर्व मुख्यमंत्री व विधानसभा में नेता प्रतिपक्ष देवेंद्र फडणवीस ने सरकार की चुटकी ली है। उन्होंने कहा है कि नया निवेश बढ़ना स्वागत योग्य है, लेकिन यह भी चिंता का विषय है कि विदेशी निवेश के मामले में महाराष्ट्र पहले से तीसरे नंबर पर पहुंच गया है। बुधवार को पत्रकारों से चर्चा में फडणवीस ने कहा कि 4 साल पहले प्रत्यक्ष निवेश के मामले में महाराष्ट्र देश में पहले स्थान पर था। गुजरात, दिल्ली, कर्नाटक जैसे राज्यों का सकल विदेशी निवेश भी महाराष्ट्र से कम था। हर साल 42% तक प्रत्यक्ष विदेशी निवेश राज्य में हो रहा था, लेकिन अब स्थिति अलग है। भारतीय रिजर्व बैंक के आंकड़ों के अनुसार 1,19,000 करोड़ के विदेशी निवेश के साथ गुजरात देश में निवेश के मामले में पहले स्थान पर है। कर्नाटक में 27,458 करोड़ का निवेश हुआ है। महाराष्ट्र तीसरे स्थान पर है। जैतापुर परियोजना को लेकर शिवसेना विधायक के वक्तव्य पर फडणवीस ने कहा कि विकास परियोजनाओं को लेकर शिवसेना ठीक है, पहले यह परियोजना का विरोध करती थी। रिफाइनरी परियोजना नानार का भी शिवसेना ने विरोध किया। यह परियोजना राज्य की जीडीपी बढ़ाने वाली थी। समृद्धि महामार्ग परियोजना को लेकर भी शिवसेना विरोध कर रही थी। स्थानीय नाम पर विकास परियोजनाओं का विरोध करती रही। अब उसकी भूमिका बदलती दिख रही है। महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येते आहे याचा आम्हाला आनंद आहे। मुळातच फक्त ही जी गुंतवणूक आहे यातले बरेचसे प्रोजेक्ट्स हे मागच्या काळातच त्याचे एमओयू झाले आहेत किंवा त्यांना लँड देण्यात आली आहे आणि आता पुन्हा त्याचे एमओयू चालले आहेत, पण तरी देखील आम्हाला आनंद आहे की शेवटी काही असलं तरी ती महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे। पण त्याच वेळी सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही आहे की मागच्या 4 वर्षामध्ये आपण महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं एफडीआयचं राज्य केलं होतं। देशामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक 4ही वर्ष ही महाराष्ट्रामध्ये येत होती आणि आता मात्र ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही। आता नुकतेच आकडे आरबीआयने जे घोषित केले त्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे। गुजरातमध्ये 1,19,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे। दुसऱ्या नंबरवर कर्नाटक आहे, तिथे 27,458 कोटी रुपयाची आली आहे आणि त्याच्या मागे आता महाराष्ट्र म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आहे। आपल्या काळामध्ये तर जवळजवळ आपण जर बघितलं तर एका वर्षी एकूण गुंतवणुकीच्या 44%, एका वर्षी 42%, म्हणजे महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीचं जर एकूण बेरीज त्या काळात बघितली तर त्याच्यानंतरचे गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या तिघांची एकत्रित गुंतवणूक जी होती त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली होती। आता मात्र महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला, ही चिंतेची बाब आहे। मला असं वाटतं की याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण आत्ता थेट विदेशी गुंतवणूक ही याकरता महत्त्वाची आहे की कोरोनानंतर चीनमधनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बाहेर पडते आहे आणि ती भारताकडे अट्रॅक्ट होते, भारताकडे येते आहे। अशा वेळी ती अन्य राज्यात जायच्या ऐवजी ती महाराष्ट्रात जास्तीत जास्त आली पाहिजे आणि या दृष्टीने मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे।